भाऊच्या धक्क्यावरून खूप मोठी अपडेट येत आहे. रितेश भाऊंनी विशाल कोटे यांची वाट लावली आहे. नक्की काय झालंय जाणून घेऊया. तर तुम्हा सगळ्याला माहीत आहे, की विशाल कोटे याने बिग बॉसवरती आरोप लावले होते. त्याचं असं म्हणणं होतं, की टास्क एक टीम जिंकते आणि दुसऱ्या टीमचा कॅप्टन बनवलं जातं. हे कुठेतरी फेअर नाहीये. याच गोष्टीसाठी रितेश देशमुख यांनी विशालची शाळा घेतलेली आहे. या गोष्टीवरती बोलताना रितेश देशमुख म्हणालेले आहेत, की बिग बॉस हे कोणासोबतही अनफेअर वागत नाहीत. तुम्ही एखादा टास्क हारला तर त्याचं तुम्ही खापर बिग बॉसवरती फोडू शकत नाही. तुम्हाला जर का हे पटत नाहीये किंवा बिग बॉसवरती विश्वास नाहीये, तर तुम्ही हे बिग बॉसचं घर सोडू शकता. बिग बॉसनेच तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलाय आणि तुम्ही बिग बॉसवरतीच अशा प्रकारचे आरोप लावून काय सिद्ध करू इच्छिता? विशालची त्यांनी बोलती बंद केलेली आहे आणि घरातल्या लोकांना सुद्धा वॉर्न केलेलं आहे. जर का तुम्हाला सुद्धा विशालसारखं वाटत असेल, की बिग बॉस अनफेअर आहे, तर तुम्ही सुद्धा हा शो सोडून निघून जाऊ शकता. एकंदरीतच काय मित्रांनो, की रितेश भाऊंचा रौद्र अवतार पाहायला मिळालेला आहे. आता विशालने जे आरोप लावलेले आहेत ते खरे आहे की खोटे आहेत, हा एक चर्चेचा भाग आहे. पण हे रितेश देशमुख यांना आवडलं नाहीये आणि रितेश देशमुख यांनी विशालची शाळा घेतलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.